नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वजन कमी करायचंय असं जर आपण म्हटलं की लगेच आपल्याला डाएटिंग आणि वर्कआउटचा सल्ला दिला जातो. आणि जरी आपण डाएटिंग करून थोडंफार वजन कमी केलं तरी ही डाएटिंग बंद केली की तेवढ्याच फास्ट रीतीने आपलं वजन वाढतं, शिवाय त्याच्यापेक्षा जास्त आपलं वजन हे वाढत असतं. म्हणून आपल्याला आयुर्वेदिक उपाय करावे लागतात. हे आयुर्वेदिक उपाय तुम्ही याआधी पाहिले असतील, इंटरनेटवर खूप उपलब्ध आहेत, ते तुम्ही करूनही पाहिले असतील, परंतु त्याचा इफेक्ट जेवढा पाहिजे तेवढा तुम्हाला जाणवला नसेल. कारण प्रत्येकाचं जे शरीर असतं ते वेगळं असतं, त्याचबरोबर प्रत्येकाचा आहार सुद्धा वेगळा असतो. अशा सर्वांसाठी उपयुक्त होईल असा आयुर्वेदिक उपाय वजन कमी करण्यासाठी आवश्यक असतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं फास्ट वजन कमी करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपाय गरजेचा असतो, त्याच पद्धतीनं तो सुरक्षित आणि सर्वांना वापरता येईल अशा पद्धतीचा आयुर्वेदिक उपाय तो असला पाहिजे. कारण बरेचसे जे उपाय असतात ते थायरॉइडच्या लोकांना करता येत नाही किंवा डायबिटीजची समस्या ज्यांना आहे त्यांना करता येत नाही. परंतु आज जो आपण उपाय पाहणार आहोत तो सर्व व्यक्तींना करता येण्यासारखा आणि अतिशय सुरक्षित असा हा उपाय आहे. या उपायाने 30 दिवसांमध्ये तुम्ही 10 किलो पर्यंत वजन कमी करू शकता. त्याचबरोबर पहिल्या 10 दिवसामध्ये तुमच्या पोटाचा जो घेर आहे तो 4 इंच पर्यंत तुम्हाला कमी झालेला दिसेल. अशा पद्धतीचा सुरक्षित असा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला जे या तुम्हाला मुळ्या दिसत आहेत, आपण याचा नेहमी वापर करत असतो. त्या कोथिंबीरीच्या मुळ्या आहेत. कोथिंबीर आपण वापरत असतो, परंतु त्याचे ज्या मुळ्या आहेत ते आपण टाकून देत असतो. परंतु आपल्याला आयुर्वेदाचं ज्ञान नसल्यामुळे आपण उपयोगी घटक जो आहे तो फेकून देतो. परंतु पानापेक्षाही या ज्या मुळ्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी आहेत. या मुळ्यांनी वजन जे आहे ते खूप फास्ट रीतीने कमी होतं. चरबी जी आहे शरीरामधली ती खूप फास्ट रीतीने बर्न होते. त्याचबरोबर आपल्याला 2 घटक आणखी लागणार आहेत. अद्रक सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. त्याचबरोबर लागणार आहे लसूण आणि बडीशोप. हे 4 घटक आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत. एक वेळेस जेवढ्या प्रमाणामध्ये आपण काढा घेणार आहोत तेवढ्या पद्धतीचं तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही 10 दिवसापर्यंतचा काढा जो आहे तो बनवून फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता आणि 10 दिवस तुम्ही हा काढा वापरू शकता. हा सकाळी उपाशीपोटी आपल्याला काढा घ्यायचा आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, कोथिंबीरीच्या मुळ्या आणि त्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याचे जे काड्या आहेत कोथिंबीरीच्या, पानं नाही घ्यायचे आपल्याला. कोथिंबीरीच्या मुळ्या आणि कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत त्या काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि याला 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून 5 मिनिटं उकळवायचं आहे. हे उकळताना त्यामध्ये 4 ते 5 ग्रॅम आलं टाकायचं आहे आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण टाकायचं आहे. त्याचबरोबर 1 चम्मच बडीशोप सुद्धा त्यामध्ये टाकायची आहे. असा या सर्व घटकांचा जो काढा आहे तो 4 ते 5 मिनिटं उकळू द्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटं उकळल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे. त्याला गाळून घ्यायचं आहे. हिरव्या रंगाचा तुम्हाला काढा तयार झालेला दिसेल. तो काढा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. गाळून घेतलेल्या काढ्यामध्ये 20 ml आपल्याला आवळ्याचा ज्यूस टाकायचा आहे. आवळा जर तुमच्याकडे आवळा असेल ताजा तर खूप उत्तम. हा एक आवळा तुम्ही काढा तयार करताना त्यामध्ये टाकून द्या. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर तुम्ही 1 चम्मच आवळ्याची पावडर सुद्धा वापरू शकता. जर आवळ्याची पावडर नसेल तर आवळ्याचा ज्यूस सुद्धा तुम्ही वापरू शकता. खाली उतरल्यानंतर थंड झाल्यानंतर गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये 20 ml तुम्ही आवळ्याचा ज्यूस मिक्स करा आणि हे जे औषध आहे ते सकाळी उपाशीपोटी घ्या. चरबी तर या कोथिंबीरीच्या मुळ्यामुळे बर्न तर होतेच, शिवाय याचे शरीराला आणखी फायदे पण होतात. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरातले अनेक जे प्रॉब्लेम आहेत ते निघून जातात. त्याचबरोबर यामध्ये कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, लोह खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर ती सुद्धा निघून जाते. त्याचबरोबर काही माता भगिनींना ओव्ह्युलेशन नीट होत नाही, ओव्हरीमध्ये एग जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे तयार होत नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त अशा पद्धतीने याचा फायदा होतो. त्याचबरोबर मधुमेहांच्या व्यक्तींना सुद्धा या औषधाचा खूप चांगल्या रीतीने फायदा होतो आणि रक्तामधली शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये येते. फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, महिला जर या औषधाचा वापर करत असतील तर पिरियडमध्ये 4 ते 5 दिवस याचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर ज्या माता बाळाला पाजतात म्हणजे ज्या स्तनदा माता आहेत त्या मातांनी सुद्धा याचा वापर करायचा नाही. इतर सर्वजण याचा वापर करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला दुपारी एक औषध घ्यायचं आहे. आपल्याला दुपारी जो काढा घ्यायचा आहे तो व्हीट ग्रास ज्यूस आपल्याला घ्यायचा आहे. गवताचा ज्यूस आपल्याला बाजारामध्ये सुद्धा सहज उपलब्ध होतो किंवा तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाजारामध्ये त्याची पावडर सुद्धा मिळते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि दुपारी जेवणानंतर जर तुम्ही ज्यूस घेतला असेल तर 20 ml ज्यूस तुम्हाला घ्यायचा आहे दुपारी जेवणाच्या नंतर. सलग 30 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा काढा सुद्धा 30 दिवस घ्यायचा आहे आणि दुपारी व्हीट ग्रास ज्यूस सुद्धा 30 दिवस घ्यायचा आहे. हे व्हीट ग्रास ज्यूस आपल्या शरीरासाठी खूप उत्तम असतं. तुमचं शरीर जे आहे ते पूर्णपणे डिटॉक्स करण्यासाठी या व्हीट ग्रास ज्यूसचा खूप महत्त्वाचा फायदा होतो, ज्यामुळे तुमच्या शरीरात साठलेली जी अतिरिक्त चरबी आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि वजन कमी तुमचं खूप फास्ट रीतीने होतं. शिवाय यामध्ये असणारं क्लोरोफिल
हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरातलं जे हिमोग्लोबिन आहे ते चांगल्या रीतीनं वाढतं आणि तुमच्या इतर समस्या सुद्धा निघून जातात. तर हा साधा उपाय आहे. 10 दिवस करून बघा, तुम्हाला 100% फरक जाणवेल. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.